सकाळच्या घाई गडबडीत झटपट होणारा नाश्ता. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी सॉफ्ट डोसा फक्त 10 मिनिटात तयार होतो. हा डोसा झटपट तयार होतो आणि चवीला पण अप्रतिम लागतो. या डोशामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता आणि हा डोसा आणखीनच पौष्टिक बनवू शकता. तुम्ही हा डोसा सकाळी बनवला तरी अगदी रात्रीपर्यंत हा डोसा मऊ राहतो. डाळ तांदूळ न भिजवता अगदी काही वेळात हा डोसा आपण तयार करणार आहोत. मुलांना शाळेच्या डब्यामध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तर पहा किती पातळ आणि वाफाळता डोसा तयार आहे. वाव! व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला रेसिपीची पूर्ण माहिती मिळेल. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर डोसा बनवण्यासाठी इथे बॅटर तयार करून घेऊ. ते इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 1 वाटी भरून दही घेतली आहे आणि 1 वाटीभर पाणी घेतलं आहे. यामध्ये 1 बटाटा सोलून कट करून घालायचा आहे. यामध्ये 1 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1/4 कप बेसन घालायचं आहे. 1 सुकी मिरची घालायची आहे. 2 छोट्या हिरव्या मिरच्या घालायचे. 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायचं आहे आणि थोडं कढीपत्ता घालायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून हे फिरून घ्यायचं आहे. तर इथे मी फिरून घेतलं आहे आणि बॅटर तुम्ही पाहू शकता. डोशाचं बॅटर इथे तयार झालं आहे. तुम्ही घरातील कुठलाही भांडं एक प्रमाणासाठी घेऊ शकता. त्याच वाटेने सगळं मोजून घ्या. इथे परफेक्ट आपला बॅटर तयार झाला आहे. हा डोशाचं बॅटर 5 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. तोवर चटणी बनवून घेऊया. तरी मी इथे चटणी बनवून घेतली आहे. तर इथे डोशाचं बॅटर तयार आहे. चला डोसा बनवून घेऊया. तर इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे. तव्याला ऑइल लावून घेतलं आहे. यावर बॅटर घालूया आणि डोसा बनवून घेऊया. या बॅटरला फुलपात्राने तव्यावर पसरवून घेऊया. पातळ असं मी पसरवून घेणार आहे. डोसा वरून थोडा कोरडा झाला की याला वरून तूप, बटर, ऑइल लावून घ्या. इथे मी तूप लावून घेत आहे. याला पलटून घेऊया. छान असं खरपूस दोन्ही साईडनी भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी इथे मी तूप लावून घेत आहे. बॅटरमध्ये आपण बटाटा, दही घातलं आहे त्यामुळे डोसा छान असं मऊ झाला आहे आणि चवीला पण अप्रतिम झाला आहे. याच प्रकारे आपण राहिलेल्या पिठांचे पण डोसे बनवून घेऊया. जवळून दाखवते, तुम्ही पाहू शकता. तर पहा किती पातळ आणि वाफाळता डोसा तयार आहे. वाव! आणि या डोशासोबत छान अशी नारळाची चटणी, अप्रतिम कॉम्बिनेशन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.